भारताचा अष्टपैलू गोलंदाज अक्षर पटेलनं टी20मध्ये 200 विकेटचा टप्पा गाठलाय। भारतानं दुसऱ्या टी20 सामन्यामध्ये अफगाणिस्तानचा पराभव करत आघाडी घेतली आहे। या सामन्यामध्ये त्यानं 2 विकेट्स घेऊन विक्रम केलाय। रोहित शर्माच्या खराब फलंदाजीवरती आकाश चोप्राने प्रश्न विचारलाय। दोन्ही मालिकेमध्ये तो शून्यावरती बाद झाला, त्याच्यावरती कुठला दबाव आहे का याचं उत्तर त्याने द्यायला हवं असं आकाश चोप्रा म्हणालाय। बीसीसीआयच्या मुख्य निवड समितीमध्ये आगामी काळामध्ये बदल दिसू शकतात। दरम्यान बीसीसीआयने राष्ट्रीय निवडकर्ता पदासाठी अर्ज मागवलेत आणि त्यामुळे अजित आगरकरला निवड समितीमध्ये नवा जोडीदार मिळू शकतो। भारताचा ईशान किशन याने मानसिक थकव्याचं कारण देत खेळामधून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतलाय। यावर तू देशासाठी खेळत आहेस असं म्हणत कामरान अकमल याने ईशान किशनला टोमणा मारलाय। भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वीच इंग्लंडचा संघ घाबरलेला दिसतोय। सलामीचा फलंदाज बेन डकेटने भारतीय फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनचं कौतुक केलंय। त्याला बाद केल्यास आश्चर्य वाटणार नाही असं तो म्हणालाय। कूच बिहार चषकाच्या अंतिम सामन्यामध्ये कर्नाटकचा सलामीवीर प्रखर चतुर्वेदी याने मुंबईच्या विरोधामध्ये नाबाद 404 धावांची खेळी केली आहे। ब्रायन लारा याने 20 वर्षांपूर्वी इंग्लंड विरोधामध्ये नाबाद 400 धावांची खेळी साकारली होती।